नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 एप्रिलच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे, ज्यामध्ये शेंजेन प्रवास विजा किंवा प्रवास क्षेत्रामध्ये 2 देश सामील झाले तो मुद्दा आपण बघणार आहे। उत्कल दिवस एका राज्याकडून साजरा केला जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाले तो म्हणजे वायकॉम सत्याग्रह। त्याचबरोबर आपल्या एडीआरच्या माध्यमातून एडीआर नावाची एक संस्था जी आहे तर त्यांनी फौजदारी खटले किती खासदारांवरती दाखल करण्यात आले त्याच्याबद्दलचा डेटा सांगितलेला आहे। ही सगळी माहिती या लेक्चरमध्ये आपल्याला बघायची आहे। लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF नक्की डाउनलोड करा, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। अगदी वेळ न वाया घालवता मुद्द्याकडेच येतोय। 2024 मध्ये कोणते देश युरोपच्या शेंजन प्रवास क्षेत्रामध्ये अंशतः सामील झाले? अंशतः विचारले किंवा शेंजन प्रवास क्षेत्रामध्ये सहभागी झालेले देश विचारलेत तर ते देश म्हणजे रोमानिया आणि बल्गेरिया। ओके, आता हा रोमानिया आणि बल्गेरिया कुठे आहे ते मॅपमध्ये पण आपण बघणारच आहे, पण त्याचबरोबर हे शेंजन क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एखादा देश सामील केला जातो किंवा या शेंजन कराराच्या अंतर्गत ते ॲड केले जातात ना देश, त्याचे फायदे काय होतात, इकॉनॉमिकल बेनिफिट काय आहेत, प्रवाशांना सोय होती का, हे सगळे मुद्दे आपण जाणून घेऊ। महत्त्वाचं म्हणजे युरोपियन कमिशनच्या म्हणण्यानुसार आता रोमानिया आणि बल्गेरिया या दोन्ही देशांनी शेंजन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे सामील होण्यासाठी जे टेक्निकल निकष जे होते हे पूर्ण केलेले आहेत। रोमानियाचे पंतप्रधान यांनी म्हणजे त्यांचं नाव आहे मार्सेल सिओलाकू, तर यांनी एक योग्य कामगिरी मानलेली आहे आणि ही नागरिकांना फायदेशीर ठरेल अशा प्रकारचं त्यांनी विधान केले। अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं सुद्धा रोमानियाच्या पंतप्रधानांचं मत आहे। बल्गेरियाचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी असं व्यक्त केले की 2024च्या अखेरपर्यंत बल्गेरिया सुद्धा शेंजनमध्ये पूर्णपणे विलीन केला जाईल। आता बल्गेरिया आणि रोमानिया कुठे आहेत हे एकदा मॅपमध्ये इथं बघा। आता पहिल्यांदा तर हे थोडक्यात मॅपमध्ये कुठे आहेत ना हे अगदी या छोट्याशा इमेजच्या माध्यमातूनच बघा। हा म्हणजे रोमानिया आणि त्याच्या खाली दक्षिणेला आहे तो म्हणजे बल्गेरिया। इकडे या दोन्ही देशांची जी पूर्वेकडची सीमा आहे ना तर ही ब्लॅक सीला लागून आहे। हा जो समुद्र आहे ना हा ब्लॅक सी आहे, एवढं लक्षात ठेवा। रोमानियाची सीमा तर युक्रेनला सुद्धा लागलेली आहे। जर आपण असं रोमानियाच्या उत्तरेकडे जर बघितलं तर हंगेरी हा देश आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रिया हा देश आहे, जर्मनी, तर हे सगळे देश ऑलमोस्ट युरोपियन देश आहेत सगळे। आणि आता रोमानिया आणि बल्गेरिया हे आता या शेंजन क्षेत्रामध्ये सामील झालेले आहेत। आता याची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घ्या। रोमानिया आणि बल्गेरिया हे युरोपियन युनियनमधले देश आहेत, कारण ते 2007 मध्ये युरोपियन युनियनमध्ये सामील झालेत। आता हे शेंजन नेमकं काय असतं, ह्याचं नाव असं कसं आहे तर शेंजन हे एका सिटीचं नाव आहे, एका शहराचं नाव आहे। ते शहर कोणत्या देशातलं आहे तर ते लक्झेमबर्गमधलं एक शहर आहे। लक्झेमबर्ग हा देश बघा या मॅपमध्ये जर तुम्ही बघाल ना तर इथं फ्रान्स आहे बघा, एल्फेल टॉवरचं इमेज दिसेल आणि त्याच्यावरती अगदी छोटासा देश आहे तो म्हणजे लक्झेमबर्ग। तर लक्झेमबर्गमध्ये शेंजन नावाचं एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी EEC स्थापना करण्यात आली होती। 1985 मध्ये या शहरामध्येच या स्थापन करणाऱ्या 10 पैकी 5 देशांनी 14 जून 1985ला शेंजन शहरामध्ये एक करारावरती स्वाक्षरी केली आणि या करारानुसार जे देश हे या शेंजन क्षेत्रामध्ये येतील तर ते देश हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एकच देश असल्यासारखे अधिकार क्षेत्र देतील। आता याचा अर्थ काय तर एक उदाहरण बघा। समजा आता मला इथून अमेरिकेला जायचं आहे तर मी अमेरिकेचा विजा घेईल। ओके, मग अमेरिकेच्या विजावरून मी मेक्सिको आहे, अमेरिकेला चिटकूनच देश आहे बघा, मेक्सिकोमध्ये जाऊ शकतो का तर नाही जाऊ शकत। मला मेक्सिकोसाठी स्वतंत्र परमिशन लागणार, त्याचं डॉक्युमेंटेशन मला सेपरेट करावं लागेल। पण आता हेच लॉजिक तुम्ही युरोपमधल्या देशांना लावून बघा। युरोपियन युनियनमध्ये भरपूर सारे देश आहेत, त्यापैकी 23 देश सध्या अशा आहेत की जे शेंजन करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत त्यांनी। ओके, मग आता समजा मला इथून या स्वित्झर्लंडला जायचं आहे फॉर एक्झाम्पल, तर मी स्वित्झर्लंडमधून नॉर्वेला पण जाऊ शकतो, आईसलँडला पण जाऊ शकतो, त्याचबरोबर आता हे रोमानियाला पण जाऊ शकतो, बल्गेरियाला जाऊ शकतो, कारण हे सगळे देश हे शेंजन कराराच्या अंतर्गत एकमेकांना बाध्य आहेत की ते आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एकाधिकार देतील। म्हणजे तिथं वेगवेगळ्या परमिशन्स घ्याव्या लागणार। काही ठिकाणी होतं की ID कार्ड वगैरे तुम्हाला दाखवावं लागतात, तुम्हाला ओरिजिनल विजा दाखवावा लागतो, त्याच्यानंतर पर्टिक्युलर देशांचं लँड बॉर्डर क्रॉस करण्यासाठी अप्रुव्हल पण घ्यावं लागतं। जसं की या प्रश्नामध्ये आपण एक विधान यूज केले बघा की अंशतः सामील झालेत, अंशतः पूर्णपणे सामील झाले असं नाहीये,
अंशतः म्हणजे काय, याच्यात आता यांना परमिशन देऊ नका, अशा प्रकारे शेंजन विजामध्ये घेऊ नका किंवा शेंजन क्षेत्रामध्ये घेऊ नका, असा ऑस्ट्रियाचा तर्क होता. पण ऑस्ट्रियाला कोणी ऐकलं नाही आणि यांनी स्वाक्षऱ्या केल्या, टेक्निकल कामं केलीत. मग त्याच्यामुळे आता ऑस्ट्रिया काय अडून बसलाय माहिती का, की आम्ही या देशातून लँड बॉर्डर क्रॉस करू देणार नाही. म्हणजे ज्यांनी कोणी रोमानियाचा विजा घेतलाय आणि ते शेंजन क्षेत्रामध्ये येत आहेत म्हणून आता ते स्वित्झर्लंडला चाललेत, समजा जर्मनीला चाललेत, ऑस्ट्रियामधून जावं लागतंय, तर नाही, ते अलाव करणार नाहीत. ऑस्ट्रियाची बॉर्डर ही ती जमिनीच्या माध्यमातून क्रॉस करू देणार नाहीत, अशा प्रकारचा तर्क आहे. ठीक आहे, आय होप हा सगळा मुद्दा समजला असेल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्त्वाचं काय आहे की याच्यातील रिसेंट ॲड झालेले नवीन देश कोणते, आणि आज शेंजन एरिया जो आहे ना तो सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण जगाच्या लोकसंख्येपैकी 42 कोटी लोकसंख्या ही इथं राहतीये, या क्षेत्रामध्ये येते. या क्षेत्राचा भूभाग जर तुम्ही बघाल तर साधारण 43,12,099 स्क्वेअर किलोमीटर एवढा त्यांचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, आणि शेंजन हे कुठलच्या सिटीचं नाव आहे तर लक्झेंबर्ग. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. दरवर्षी 1 एप्रिल रोजी उत्कल दिवस कोणते राज्य साजरा करते? तर या इमेजवरून, ह्या सँड आर्टवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे ओडिशातले प्रसिद्ध असे सँड आर्ट आहेत. आणि ओडिसा हा जो राज्य आहे तर तो उत्कल दिवस दरवर्षी 1 एप्रिलला साजरा करतो आहे. याचं ऑब्व्हियस कारण आहे की ओडिसाची स्थापना ही 1 एप्रिलला झाली होती. 1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा राज्याच्या स्थापनेचं प्रतीक मानलं जातं. 1936 इंग्रज होते त्यावेळेस सुद्धा. ठीक आहे, दरवर्षी या दिवशी राज्य सांस्कृतिक कार्यक्रम, परेड, ध्वजारोहण वगैरे समारंभ होतात. जगन्नाथपुरी मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर अशी प्राचीन मंदिरं ही सजवली जातात या उत्सवादरम्यान किंवा या सणादरम्यान. ठीक आहे, कारण हा त्यांच्या राज्यनिर्मितीचा सण मानला जातो, त्यामुळे याचं महत्त्व आहे. 1 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? उत्कल दिवस. ओके, सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक. इथं राज्यपाल आहेत रघुबर दास. इथं ओडिशामध्ये एकूण 30 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून कळवा बरं. लोकसभेच्या इथं 21 जागा आहेत, राज्यसभेच्या 10 जागा आहेत. या ओडिशा राज्याचा राज्य प्राणी आहे तो म्हणजे सांबर, हरिण, आणि राज्य पक्षी आहे भारतीय रोलर. ओके, आणि इथं भरपूर असे उद्यानं आहेत जसे की भितरकणिका राष्ट्रीय उद्यान, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान. इथं महत्त्वाचं एक धरण आहे इंद्रावती नदीवरती, त्याला इंद्रावती धरण असंच नाव आहे. आणि हिराकूड प्रकल्प हा महानदीवरती ओडिशामध्येच राबवण्यात आलेला आहे. ओके, या महानदीला सॉरो ऑफ ओडिसा असं म्हटलं जातं. ओके, सॉरो म्हणजे अश्रू. का? कारण इथं पूर आल्यावरती मोठा विध्वंस होतो म्हणून महानदीला ओडिसाचे अश्रू म्हटले जातात. तशीच एक नदी बिहारसाठी सुद्धा आहे. ती नदी कोणती तुम्हाला नाव माहिती आहे का? चेक करा आणि कमेंट करा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. वायकॉम सत्याग्रह जो की 1924-25 पासून सुरू झाला होता, त्याला 100 वर्ष बघा 2024 मध्ये पूर्ण होत आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्या एक्झामसाठी विचारण्यात येण्याची अपेक्षा आहे. कारण अशा ज्या घटना होतात ना 100 वर्ष, 200 वर्ष, 150 वर्ष पूर्ण झालेल्या, त्यावरती आयोगाचं लक्ष असतं. हिस्ट्रीच्या अंतर्गत वायकॉम सत्याग्रहावरती क्वेश्चन बनू शकतो. कुठं सुरू झाला असं इथे विचारलंय, पण आयोग एवढा सोपा क्वेश्चन विचारणार नाही. वायकॉम सत्याग्रह हा केरळ राज्यामध्ये सुरू झाला होता. आता ह्याची सुरुवात खरं 1924-25 मधली आहे. त्यावेळेस असं काही केरळ स्वतंत्र राज्य नव्हतं. इथं आपल्याला सध्याच्या राज्यांनुसार विचारलेलं आहे, तर केरळ राज्यामध्ये याची सुरुवात झाली होती. ठीक आहे, 2024 साली वायकॉम सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष आहे. याची पार्श्वभूमी समजून घ्या. वायकॉम हे एका शहराचं नाव आहे ज्याला मंदिरांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्रावणकोर संस्थानातलं एक मंदिराचं शहर आहे वायकॉम. इथं अस्पृश्य जातीतील हिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. मंदिर प्रवेशाचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा टी.के. माधवन यांनी 1917 मध्ये उचलला होता. त्यांनी आपल्या देशाभिमानी या वृत्तपत्रातील अग्रलेखामध्ये हा मुद्दा मांडला होता. हे लक्षात ठेवायचं बरं का. याचं ओरिजिन, या सत्याग्रहाचा ओरिजिन पॉईंट कुठलचा आहे किंवा याची सुरुवात, हा मुद्दा कुणी मांडलाय पहिल्यांदा, तर ते म्हणजे एक नेते होते टी.के. माधवन. यांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये 1917 मध्ये लिहिलं होतं, अग्रलेख लिहिला होता. वृत्तपत्राचं नाव पण माहिती असायला पाहिजे, देशाभिमानी. ओके, त्याचबरोबर 1923 साली काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात, ओके, राष्ट्रीय सभेची जी अधिवेशन आहे त्यातलं महत्त्वाचं हे अधिवेशन म्हणजे काकीनाडामधलं 1923चं. त्या काळामध्ये केरळ प्रांतीय काँग्रेस कमिटीने
अस्पृश्यता विरोधी मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे असा ठराव सुद्धा संमत केला होता. काकीनाडामधलं 1923चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कशासाठी म्हणून प्रसिद्ध आहे, तर तिथं कोणता मुद्दा पारित झाला आहे, ठराव पारित झाला आहे, तर तो म्हणजे अस्पृश्यता विरोधी मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचा हा ठराव संमत करण्यात आला होता. ठीक आहे. आता अस्पृश्यता विरोधी मुद्दा किंवा ठराव तर पारित केला आहे, पण मग आता याची सुरुवात कुठून करायची, तर याच्या संदर्भात पहिला सत्याग्रह हा वायकॉममधल्या शिव मंदिरापासून सुरू झाला आहे, की आता शिव मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश द्यायचा आहे याच्यासाठीचा सत्याग्रह सुरू झाला. हे ठिकाण निवडण्यात आलं. वायकॉम सत्याग्रह ही भारतातील मंदिर प्रवेश चळवळींपैकी पहिली चळवळ आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये आपल्याला काळाराम मंदिराचा सत्याग्रहावरती क्वेश्चन येतात. तर आता येणाऱ्या एक्झाम्समध्ये वायकॉमवरती सुद्धा क्वेश्चन येईल की भारतातील मंदिर प्रवेश चळवळीपैकी पहिली चळवळ म्हणजे वायकॉम सत्याग्रह. सुरुवात शिव मंदिरापासून झालेली आहे. 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 दरम्यान साधारण 604 दिवस 20 महिने चाललेली ही सत्याग्रहाची चळवळ आहे, ज्यामध्ये प्रमुख नेते जे होते ते म्हणजे टी.के. माधवन, ई.व्ही.आर. पेरियार, मोहनदास करमचंद गांधी, नारायण गुरु, तर या नेत्यांनी ही चळवळ राबवली होती. ओके, फायनली हा सत्याग्रह सक्सेसफुल होत गेला, कारण 1936 मध्ये त्रावणकोरचे जे महाराज होते तर त्यांनी मंदिर प्रवेश करायचा याच्या संदर्भात घोषणापत्र लिहिलं, त्याच्यावरती स्वाक्षरी केली, ज्यामुळं राज्यांमधल्या मंदिरांमध्ये आता जे अस्पृश्य किंवा उपेक्षित जातींचा वर्ग आहे तर त्यांना मंदिरामध्ये आता प्रवेश सुरू झाला. जी वर्षानुवर्ष प्रवेश बंद जी प्रथा होती ही काढून टाकण्यात आली. त्याच्या संदर्भात त्रावणकोरच्या महाराजांनी एक ऐतिहासिक घोषणापत्रावरती स्वाक्षरी केली होती. ठीक आहे. वायकॉम सत्याग्रहाचे परिणाम काय झालेत का, तर हो, वायकॉम सत्याग्रह हे खऱ्या अर्थाने गांधीवादी सत्याग्रहाच्या तत्वांची चाचणीच होती, कसोटीच होती. 1925 मध्ये गांधीजींनी त्रावणकोरचे जे तत्कालीन पोलीस आयुक्त होते, ज्यांचं नाव आहे W.H. पीट, यांना पत्र लिहून एक हा जो काही संपूर्ण वाद होता हा त्यांच्या पुढे मांडला होता. मग त्यानंतर पीट यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप सुद्धा केला होता. सरकार आणि गांधीजींनी काहीतरी तडजोड केला आणि याच्यातून म्हणजे दोघांमध्ये एक आदान प्रदान झालं. मग याच्यातून गांधीजी एक पॉलिटिकल लीडर म्हणून सगळ्यांसमोर यायला सुरुवात झाली. ठीक आहे. वायकॉम सत्याग्रह हा महत्त्वाचा असल्याचं कारण म्हणजे ही चळवळ 1 दशक कंप्लीट चाललेली आहे. म्हणजे 1924ला सुरू झाली, 1936च्या आसपास ऐतिहासिक करार झाला किंवा ऐतिहासिक त्यांनी घोषणापत्र महाराजांनी साईन केलं, त्यामुळे मग मंदिरांमध्ये प्रवेश मिळाला. तर एक मोठी चळवळ उभी झाली होती. याचे परिणाम म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सुद्धा केरळमध्ये एक त्यांचं पक्षाचं महत्त्व वाढत गेलं. राष्ट्रीय सभेला केरळमधून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतातील मानवी हक्कांसाठीचा हा पहिला लढा म्हणून समोर आलेला आहे. केरळमधील कनिष्ठ जातींच्या उत्थानासाठी काम करणारी श्री नारायणा धर्मा परिपालना योगम, याला SNDP असं म्हटलं जातं, श्री नारायणा धर्मा परिपालना योगम, तर ही सामुदायिक सुधारणा संस्था सुद्धा याच्यामुळे स्थापन झाली. ठीक आहे. हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, याच्यावरती क्वेश्चन येईल, तिथं चुकवू नका. ओके, पुढचा प्रश्न बघा. ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये किती साईट्स जोडल्या गेल्या आहेत? ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क याच्यामध्ये सध्या 18 साईट्स जोडण्यात आल्यात. आता ह्या 18 साईट ह्या वेगवेगळ्या 48 देशांमधून या साईट्सची निवड करण्यात आली आहे आणि सध्या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये एकूण साईट्सची संख्या ही 213 पर्यंत पोहोचली आहे. मग 48 देशमधल्या कुठल्या कुठल्या साईट निवडल्यात ना, तर ते देश कोणते आहेत, जसं की बेल्जियम, नेदरलँड, ब्राझील, चीन, क्रोएशिया, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, ग्रीस. तर ह्या सगळ्या अशा इतर काही देश आहेत ज्यांच्यामधल्या साईट्स आता ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये ॲड करण्यात आल्या. आता तुम्हाला वाटत असेल की सर हे ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क काय, याची भानगड काय? तर ग्लोबल जिओ पार्क हे एक भौगोलिक क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये संरक्षण असेल, शिक्षण किंवा या क्षेत्रातला शाश्वत विकास, तर याच्या संदर्भाच्या सगळ्या गोष्टी या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कच्या माध्यमातून मॅनेज केल्या जातात किंवा व्यवस्थापित केल्या जातात आणि म्हणून वेगवेगळ्या साईट्सची निवड ही केली जाते. युनेस्कोद्वारे हे सगळं केलं जातं. ओके, जसं युनेस्कोकडूनच वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो ना, मग त्या साईट्सचं संवर्धन करण्याचं काम केलं जातं. तसंच एखाद्या ठिकाणाला जर ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये ॲड केलं तर याच्याबद्दल सगळं जे काही त्याच्यातलं संरक्षण आहे, शिक्षण, शाश्वत विकासाच्या समग्र संकल्पना, हे सगळं मॅनेज करण्याचं काम
हे युनेस्कोच्या वतीने केलं जातं. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. सध्या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये एकूण 213 साईट्स आहेत. ठीक आहे, हे काहीतरी नवीन आहे, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला नाही आहे. एक्झाममध्ये वारंवार वर्ल्ड हेरिटेज साईट विचारलेत, तर युनेस्को मार्फत राबवले जाणाऱ्या ह्या ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. ADR-नुसार लोकसभेच्या 514 विद्यमान खासदारांपैकी डॅश डॅश खासदारांनी स्वतःवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले. तर किती खासदारांनी स्वतःवरती फौजदारी गुन्हे दाखल आहेत असं सांगितलंय? तर एकूण 514 पैकी 225 असे सध्याचे खासदार आहेत की ज्यांनी स्वतःवरती फौजदारी गुन्हे आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकूण 514 पैकी मग ही पर्सेंटेज वाईज नंबर किती होतोय? तर तो होतोय अराउंड 44%. आता ही जी ADR संस्था आहे ना, त्यांनी काय केलं? ADR म्हणजे काय? असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स. तर ही जी संस्था आहे ना, तर यांनी जे सध्याचे खासदार वगैरे आहेत तर त्यांचे प्रतिज्ञापत्रांची छाननी केली, म्हणजे तेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांना लक्षात आलंय की किती जणांनी स्वतःवरती फौजदारी गुन्हे आहेत. ओके, हे सिव्हिल खटले नाही आहेत, हे दिवाणी खटलेले नाही आहेत, हे सगळे गुन्हे फौजदारी गुन्हे आहेत. ओके, 225 खासदारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलंय तरी. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये फौजदारी खटले म्हणजे नेमके कसले? की ज्यांच्यावरती अपहरण किंवा खून किंवा जाती तेढ निर्माण केली आहे, खुनाचा प्रयत्न केला आहे, महिलांविरुद्ध अत्याचार केला किंवा असे काही गुन्हे आहेत ना, हे सगळे गंभीर असे खटले फौजदारी खटल्यांमध्ये येतात. आणि या एकूण 225 खासदारांपैकी 29% खासदारांवरती अशा प्रकारे खुनाचा प्रयत्न, जाती तेढ निर्माण करणे असे गंभीर गुन्हे फौजदारी खटल्यांअंतर्गत आहेत. ठीक आहे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या विद्यमान खासदारांपैकी 9 जणांवरती खुनाचे गुन्हे डायरेक्टली दाखल झालेले आहेत अशी सुद्धा नोंद आहे. ओके, आणि हे सगळं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, असे त्यांच्या नावाखाली झालेले किती गुन्हे असतील याचा काही मेळच लागू शकणार नाही. ठीक आहे, या ADRच्या वतीने भरपूर सारी इतरही इन्फॉर्मेशन सांगितली आहे, राज्यांनुसार माहिती सांगितली आहे. आणि त्याचबरोबर जे खासदार आहेत त्यांचं शिक्षणासंदर्भातच्या त्यांच्या जे काही त्यांनी जे शपथपत्रामध्ये सांगितलं आहे त्याचासुद्धा त्यांनी डिटेल स्टडी केला आहे. त्यानुसार असं लक्षात आलं आहे की 73% खासदारांची पदवी किंवा उच्च शैक्षणिक पात्रता आहे. विद्यमान खासदारांपैकी फक्त 15%च महिला आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश तर 50%हून अधिक खासदारांवरती इथं फौजदारी गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र याच्यामध्ये येतोय. ओके, प्रमुख पक्षांमध्ये भाजप आणि काँग्रेस हे अब्जाधीशांच्या संख्येमध्ये आघाडीवरचे पक्ष आहेत. म्हणजे भाजप आणि काँग्रेसचे जे खासदार आहेत हे अब्जाधीशांमध्ये येतात. अब्जाधीश म्हणजे असे नंबर आहेत की 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती या खासदारांकडे आहे. ठीक आहे, आता या ADRच्या अहवालामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलंय की जी सध्याची केंद्राकडून निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते ही जी पद्धत आहे ना, तर ती आपल्या घटनेचं कलम 14 आणि घटनेच्या कलम 324च्या सबकलम 2 अंतर्गत राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांचं उल्लंघन करणारी पद्धत आहे असं ADRने सांगितलं आहे. ओके, हे ADRचं मत आहे, सर्वोच्च न्यायालयाचं किंवा आपल्या कुठल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचं नाही. ही ADR ही एक प्रायव्हेट एंटिटी आहे. ADRबद्दल सांगायचं झालं तर ही एक भारतातील एक अराजकीय निष्पक्षपाती सेवाभावी संस्था आहे जी 1999 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं स्थापन करण्यात आली. यांच्या प्राध्यापकांच्या गटांनी याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, राजकीय प्रक्रियेतील भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण, उमेदवार आणि पक्षांशी संबंधित माहिती जास्तीत जास्त प्रसार करून मतदारांचं सक्षमीकरण करणं याच्यावरती या संस्थेकडून भर दिला जातो. आणि आपल्याला ते बघायला सुद्धा मिळते की ADR वेगवेगळ्या वेळोवेळी याचिका दाखल करते आणि त्याच्यातून बरीचशी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचते आहे. ओके, तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा महत्त्वाची आहे. बघा, आपल्या लोकसभेमधले जे एकूण 514 विद्यमान खासदार आहेत त्याच्यापैकी 225 डायरेक्ट फौजदारी गुन्हे आहेत. असं आपल्या नोकरीच्या मध्ये होतं का की जर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा आहे तर तुम्हाला नोकरीवरती कंटिन्यू केलं जाते? सरकारी जॉबमध्ये तर ते शक्य पण नाही होत. म्हणजे बरेचसे तुम्हाला बंधनं येतात, आपल्याला स्वतःचं पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा द्यावं लागतं, जमा करावं लागतं. मग हे सगळे प्रसंग फक्त सरकारी नोकरी करतानाच का, सरकार चालवताना का नसावं? ठीक आहे, जाऊ द्या. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ.
अरुणाचल प्रदेश राज्यातील सर्वात उंच शिखर डॅश डॅश आहे, तर ते आहे कांगटो, पर्याय क्रमांक 3. कांगटो म्हणजे माउंट कांगटो असं ते शिखर आहे, जे अरुणाचल प्रदेशमधलं सर्वात उंच शिखर आहे. याची लांबी जवळपास 7090 मीटर एवढी आहे. अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यामध्ये हे येतं. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला अरुणाचल प्रदेशबद्दल का सांगतोय, तर रिसेंटली भारत आणि चीनच्या सीमेअंतर्गत भारताकडून भरपूर सारे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे अरुणाचल प्रदेशसाठी साईन करण्यात आलेत किंवा त्याची पायाभरणी करण्यात आली आहे. आणि त्याच्यामुळं अरुणाचल प्रदेश हा मुद्दा आपल्या एक्झामसाठी वेगवेगळ्या अँगलनी महत्त्वाचा आहे. जसं की त्याचं जॉग्राफिकल लोकेशन विचारलं जाऊ शकतं, या राज्याची स्थापना कशी झाली विचारलं जाऊ शकतं, भारतातली उंच शिखरांपैकी सर्वात उंच शिखर अरुणाचल प्रदेशमध्ये जे आहे त्याचं नाव काय, जसं या प्रश्नामध्ये विचारलंय तसं विचारलं जाऊ शकतं. तर कांगटो हे भारतातलं 32व्या स्थानावरचं असलेलं सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे, ज्याची उंची किती आहे, 7090 मीटर. ठीक आहे. आता अरुणाचल प्रदेशबद्दल सांगायचं झालं तर भारतीय संघ राज्याचं हे 24व्या राज्य म्हणून अस्तित्वात आलं आहे. अरुणाचल प्रदेशला इथं जर मॅपमध्ये बघाल तर याच्या पश्चिमेला भूतान आहे, पूर्वेला म्यानमार देशाची सीमा लागून आहे, उत्तरेला आणि ईशान्येला चीनची सीमा लागून आहे आणि दक्षिणेला आपला आसामची मोठी सीमा ही अरुणाचल प्रदेशला लागून आहे. ठीक आहे. इथं जे महत्त्वाचा जो त्यांचा राज्य पक्षी आहे त्याचं नाव आहे हॉर्नबिल आणि राज्य प्राणी जो आहे तो आहे मिथुन किंवा त्याला बॉस फ्रॉन्टेल्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. अरुणाचल प्रदेशचा राज्य फुल सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ज्याचं नाव आहे ऑर्किड. कोणत्या प्रकारचं ऑर्किड, तर त्याला फ्रॉक्स्टेल ऑर्किड असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 2024 कोणत्या नवीन टोल वसुली प्रणालीची घोषणा केली. तर आपण टोल जे सध्या पे करतो बघा ते फास्टॅग पद्धतीने करतो. फास्टॅगचे स्टिकर्स आहेत, गाडीवरती लावलेले असतात आणि त्याच्यातून ऑटोमॅटिक डिडक्ट होत आहेत, स्कॅन होतं, डिडक्ट होतात पैसे. म्हणजे आपल्याला आधी जे फिजिकली सगळ्या गोष्टी होत होत्या ना, की आपल्याला गाडी थांबवावी लागते, लाईनमध्ये लागावं लागतंय, मग पैसे काढून द्यायचे, मग तो मोजून देणार, मग याच्यामध्ये वेळ जायचा, अननेसेसरी पेट्रोल पण किंवा इंधन पण वाया जायचं, कारण गाडी सुरूच राहते ना. तर आता आणखीन एक पाऊल आपण पुढं जातोय आणि नवीन टोल वसुली प्रणाली जी असणार आहे ही डायरेक्टली उपग्रह सॅटेलाईट आधारे असणार आहे. याच्याबद्दल मी एका लेक्चरमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं बघा. कारण जनरली काय होतं, तुम्ही असं अनुभवलं असेल की लेट्स से की तुम्हाला जवळच्याच ठिकाणी जायचं आहे पण जाताना टोल पास होतोय. मग टोल पास होताना काय होतं, तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात ना आणि मग लगेच तुम्ही तुमच्या म्हणजे त्या रस्त्याचा पूर्ण वापर सुद्धा न करता ऑलरेडी तुम्हाला जवळच्याच ठिकाणी जायचं आहे पण टोल तर तुम्ही पूर्ण पे करताय. मग ही प्रणाली कुठेतरी चुकीची आहे ना. तर जर आपण GPS चा किंवा अशा उपग्रह किंवा सॅटेलाईट प्रणालीचा जर वापर केला तर कशा पद्धतीने पैसे डिडक्ट होतील, की जितकं आपण या महामार्गाचा वापर केला आहे तेवढ्या किलोमीटरसाठी केला आहे तेवढेच पैसे आपण कट करणार किंवा तेवढेच पैसे हे टोल म्हणून पे करणार. ओके. तर अशा प्रकारची प्रणाली असणार आहे जी ऑलरेडी अमेरिकेत सध्या सुरू आहे. तर त्याच धर्तीवरती भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. आता हे सुद्धा लवकरच बघायला मिळेल आपल्याला की आपले जे काही सगळे आता हे फास्टॅगचं बघा ना, जस्ट 1 वर्षापूर्वी नितीन गडकरी यांनीच अनाऊन्समेंट केली होती. वर्षभरामध्ये फास्टॅग यंत्रणा ही कंपल्शन झाली किंवा लागू सुद्धा झालेली आहे. तशाच पद्धतीने आता या प्रणालीवरती जी उपग्रह आधारित टोल जे संकल्पना असणार आहे तर ही प्रणाली सुद्धा लवकरच सुरू होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सुनील छेत्री खालीलपैकी कोणत्या खेळातील प्रतिष्ठित खेळाडू आहेत. तर तुम्हाला माहिती असणार आहे, ऑब्व्हियस आहे. तर फुटबॉल क्षेत्राशी संबंधित आहेत, म्हणजे फुटबॉलपट्टू आहेत सुनील छेत्री. आता हे रिसेंटली चर्चेमध्ये कुठून आलेत, त्यांनी खूप एक भारी रेकॉर्ड केला आहे. भारी असं मी का म्हणतोय, तर सुनील छेत्री हे 150 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारे जगातले 8वे खेळाडू बनलेत. ओके. भारतातला असा एकमात्र फुटबॉल खेळाडू आहे की जो आंतरराष्ट्रीय 150पेक्षा जास्त सामने खेळलाय आणि सुनील छेत्री आता जगातले फक्त 8वे खेळाडू बनलेत की ज्यांनी 150पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, हे भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुद्धा होते. 2002 त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली आहे. सध्या त्यांनी आत्तापर्यंत 94 आंतरराष्ट्रीय गोल केलेले आहेत. ओके. म्हणजे त्यांच्या गोल्सची संख्या किती आहे आंतरराष्ट्रीय मी काउंट करतोय फक्त, ती आहे 94. क्रिस्टियानो रोनाल्डो याची आहे 128 आणि लिओनेल मेसीने आत्तापर्यंत गोल केलेत 106. म्हणजे आपण जर
ॲक्टिव्ह खेळाडूंमध्ये जर बघितले तर सध्या हे 3 ॲक्टिव्ह खेळाडू आहेत ज्यांचे गोल्स हे एवढे जास्त आहेत. म्हणजे त्याच्यात रोनाल्डो पहिल्या स्थानावरती 128, लिओनेल मेसी 106 आणि आपले सुनील छेत्री हे 94 गोलसह 3ऱ्या स्थानावरती आहेत. ठीक आहे. आणि भारतीय कॅप्टन ते होते, त्यांना कॅप्टन फॅन्टॅस्टिक या नावाने ओळखलं जातं. म्हणजे असं आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की कॅप्टन फॅन्टॅस्टिक हे कुणाचं टोपण नाव आहे, तर विराट कोहली आहे का, किंवा सुनील छेत्री किंवा महेंद्रसिंग धोनी. तर कॅप्टन फॅन्टॅस्टिक म्हणजे सुनील छेत्री. ठीक आहे. त्यांना भारत सरकारने 2011 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित सुद्धा केलेलं आहे. आणि 2019 मध्ये त्यांना भारतातला 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे आणि तो म्हणजे पद्मश्री. 2019 मध्ये त्यांना पद्मश्री मिळालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. तर सुनील छेत्री चर्चेमध्ये काय आहेत हा तुम्हाला मुद्दा समजला असेल. तर आय होप या लेक्चरमधून सगळी काय माहिती तुमच्या लक्षात राहील. अगदी डिटेलमध्ये सगळे मुद्दे घेण्याचा प्रयत्न केला आहे. या लेक्चरमधून तुम्हाला जे होमवर्कचे आजचे टॉपिक द्यायचे आहेत त्यातलं पहिलं टॉपिक म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. हा विज्ञानामधला घटक व्यवस्थितपणे अभ्यासा. संयुक्त गट क एक्झाममध्ये 50 क्वेश्चन्स हे 2011 पासून आत्तापर्यंत या प्राण्यांचे वर्गीकरणावरती विचारलेले आहेत. त्यामुळे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यास केला तरी चालेल, पण बारकावे मिस करू नका. ओके. दर 2-2 तासांच्या टप्प्यामध्ये तुम्ही अभ्यास करा. 2 तास लगेच म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस जो तुमच्याकडे नोट्स आहेत किंवा ज्या पुस्तकातून तुम्ही वाचताय तर 1-1.5 तास तुम्ही वाचा. त्याच्यानंतर अर्धा तास सगळा जो वाचलेला कंटेंट आहे हा रिवाईज करा. नोट्सच्या फॉर्ममध्ये बुलेट पॉईंट्समध्ये लिहा. त्यानंतर अर्धा तास ब्रेक घ्या. परत 1-1.5 तास दुसरा विषय घ्यायचा आहे आणि तो आजचा दुसरा विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये तुम्हाला समाजसुधारक अभ्यासायचे आहेत आणि कोणतेही 4च समाजसुधारक आज दिवसभरामध्ये तुम्ही करा. ठीक आहे. तुम्ही कोणते 4 समाजसुधारक निवडलेत आज करण्यासाठी मला कमेंट करून कळवा. म्हणजे तुम्ही अभ्यासात किती गुंतलाय हे मला पण कळेल. तुमचे आजचे 4 समाजसुधारक अभ्यासायचे कोणते असतील. ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर इतरही काही नावं तुम्ही मेन्शन करू शकता ज्यांचा आज तुम्ही अभ्यास करणार आहे. समाजसुधारक हा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती सुद्धा 50 क्वेश्चन्स आत्तापर्यंत आयोगाने गट ब गट क मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये तुमची इथंच रजा घेतो. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.